म्हणताजी सर्व पितृ अमावस्येशी संबंधित काही पूजा किंवा विधी जे केले जातील त्याचं स्पेसिफिक म्हणजे महत्त्व नेमकं कसं असतं, अगदी म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीने जर पाहायचं झालं ते समजून घ्यायचं असेल तर? असं आहे की या ठिकाणी तर्पण आणि हे सर्व संपन्न झाल्यानंतर एक अत्यंत सुंदर प्रार्थना त्या ठिकाणी आली आहे। तिथे म्हटलंय की आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम देवर्षी पितृमानवाः तृप्यंतु पितरा सर्वे मातृमाता महादया अतीत कुलकोटीनाम सप्तद्वीप निवासिनाम आ ब्रह्मभुवनान लोका तिलमस्तु तिलोदकम ये बांधवा बांधवा ये जन्मनि बांधवा ते सर्वे तृप्तिमायांतु मया दत्तेन मारिना एके चास्मत् कुले जाता अपुत्रा गोत्रिणो स्मृतः। इथे त्यांनी जी प्रार्थना केली आहे की हे आमचे जे बांधव आहेत, आमचे जे नातेवाईक आहेत, त्यांना आम्ही आज जल तर्पण तिल तर्पण पिंड प्रदान यथाशक्ती करतोय। हे अनेक वर्ष हे आमचे बांधव राहोत आणि हे या आमच्या सर्व या सेवेने तृप्त होत आणि या सर्वांनी आमचे सर्व माता पिता दोन्ही कुलाकडचे मामाकडचे वडिलांकडचे हे सर्व नातेवाईक इष्ट बांधव हे सर्व अतीत कुलकोटी नाम त्या ठिकाणी अनेक कोट्यावधी वर्ष आमचे जे नातेवाईक त्या ठिकाणी राहिलेत त्यांना देखील आम्ही आज या ठिकाणी तृप्ती देतो आणि त्या योगे आमच्या घरामध्ये जी संतती आहे, माझा मुलगा आहे, माझ्या मुलाला मुलगा आहे, ही सगळी त्या ठिकाणी कंटिन्युएशन्स मध्ये आमची जी जनरेशन आहे ती कंटिन्युएशन राहावी आणि अशीच पितृंची सेवा आमच्या हातून घडावी अशी फार सुंदर प्रार्थना त्या ठिकाणी आली आहे। मला असं वाटतं की वैदिकांचा जो थॉट होता, वैदिकांचा जो विचार होता, वैदिकांची समाजाप्रती असलेलं, नातेवाईकांच्या प्रती असलेलं, सृष्टीच्या प्रती असलेलं जे कॉन्ट्रीब्युशन टू द नेशन आणि कॉन्ट्रीब्युशन टू द रिलेशन हे अद्भुत आहे, अद्भुत आहे, म्हणजे अनकम्परेबल। जगामध्ये असा कुठला विचार नसावा, कुठल्या धर्मामध्ये इतका सूक्ष्म विचार केला गेला नसेल, एवढा सुंदर विचार या ठिकाणी या श्राद्ध आणि पितृपक्षाच्या संदर्भाने केलाय। मोहनजी, आपल्यासाठी प्रश्न आहे, जसं मी सुरुवातीला सुद्धा